उमेदवार जाहीरच करून टाकलेला आहे कुठला? शिरूर लोकसभेचं की म्हणजे सिटिंग आहेत आमचे, त्यामुळं त्यांच्या प्रचाराची हे आहे. पण याला संमती उरलेल्या 2 पक्षांची आम्ही घेऊ. पण हाच त्यांची उमेदवारी जरी तुम्ही घोषित केली असली तरी मात्र त्यांचं जे प्रतिज्ञापत्र आहे तो दोन्ही गटांकडे आहे आणि आणखी काही आमदारांचं आहे. तुम्ही त्याची चिंता करू नका. नाही, परंतु परंतु काही नाही, देयर इज नो परंतु. वायकरांना ईडीच्या धमक्याचे आहेत असा घटस्फोट संजय राऊतांनी केलाय की भाजपमध्ये येण्यासाठी धमक्या सुरू आहेत. मला माहिती आहे. आणि आता उदय सामंतांनी एक सांगितलं की त्यांनी स्वतः जो काही सर्वे केलेला लोकसभेचा तर त्यात 48 ते 48 जागा महायुतीला मिळत आहेत असं उदय सामंतांनी जाहीर केलं. काही कुछ भी मुमकिन है. राष्ट्रवादी काँग्रेस कुठलेही जे कार्यालय आहे त्याच्यावर दावा करणार असं तटकरेंकडून सांगण्यात आलेलं आहे. काय वाटतं? चांगली गोष्ट आहे. त्यांनी अशी भूमिका घेणं हे अपेक्षितच आहे आणि चांगली भूमिका घेतली. जागा वाटपावरून काही जागांवर जागांच्यासाठी भांडणं करणं हे योग्य नाही. जागा वाटप लोकसभेच्या जागा वाटपावरून काही ठिकाणावरून थोडंसं काही अडकलं तर काय आता काय परिस्थिती? जागा वाटप आपलं फायनल झाले का? अजून नाही झालेलं पण होईल. वंचित कडून काय मसुदा जो आहे तो देण्यात आलेला आहे का? देण्यात आलेला आहे. त्याच्यासाठी 25 मुद्दे काय जवळपास आम्हाला मान्य असणारेच मुद्दे आहेत. आमची मतं आणि त्यांची मतं याच्यात काही फारसा फरक नाहीये. त्यामुळे आमची त्यांच्याबरोबर बैठक होईल लवकर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.